एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 6708। कोरोना आजाराची दहशत काय असती हे सिन्नर तालुक्याने 21 एप्रिल रोजी अनुभवली। मला कोरोना आजाराची लागण झाली असावी या भीतीपोटी दातली नजीकच्या शहापूर गावातील एका इस्माने आपल्या राहत्या घरात फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। तालुक्यातील दातली नजीक असलेल्या शहापूर या गावात भिल्ल समाजाच्या लक्ष्मण नामदेव बर्डे यांना गेल्या 3-4 दिवसापासून घशात त्रास होत असल्याने त्याने आपल्या घरात व मित्रपरिवारात आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त केली। वारंवार तेच त्यांच्या मुखातून येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्या भीतीपोटीच त्याने मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन त्याने जीवन संपवल्याची घटना घडली असून घटनेबाबत ग्रामस्थांनी तात्काळ MIDC पोलीस ठाण्यात माहिती दिली। पोलिसांनी देखील पंचनामा करीत लक्ष्मण बर्डे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर नगरपालिका दवाखान्यात हलवण्यात आला व शवविच्छेदनानंतर लक्ष्मण बर्डे यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला। भिल्ल समाजातील लक्ष्मण बर्डे यांच्या हालाकीची परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी शासनाच्या वतीने मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। लक्ष्मण बर्डे यांच्या पश्चात बायको, मुले असा परिवार आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज दातली शहापूर येथे लक्ष्मण नामदेव बर्डे या शेतकरी युवकाचं आज पहाटे स्वतःच्या हाताने त्यांनी फाशी घेतली। या ठिकाणी 4-2 दिवसापासून त्यांनी टरबूज वगैरे खाली होते आणि घशात मळमळ व्हायची, पण तो सारखा मला कोरोना झालाय कोरोना झालाय। या कोरोना काही त्याला झालेला नव्हता, पण त्या धास्तीनं त्यानं आपलं जीवन संपवले। त्याच्या पश्चात मुलं, बायको आणि परिवार, भाऊ सर्व आहे। त्याला या ठिकाणी शहापूरला त्याला अंत्यविधीसाठी आम्ही घेऊन जातोय, परंतु 100% शाश्वत कोरोनाची धास्ती यांनी घेतली। तो सारखा मित्रपरिवारात आला का मला कोरोना झालाय कोरोना झालाय, या अशा धास्ती घेतल्यामुळेच त्याचा या ठिकाणी मृत्यू त्यांनी स्वतःहून करून घेतलाय। या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशनने समजा सहकार्य दिलं। या ठिकाणी दवाखान्यामध्ये त्याचं PM वेळेवर मिळाले। आता त्याचा अंत्यविधी अल्पशा लोकांमध्ये कुणत्याही नातेवाईकाला न कळवता आता या ठिकाणी केला जाणार आहे आणि कायद्याचं कुठलाही उल्लंघन न करता 2-5 लोकांमध्येच त्याचा विधी या ठिकाणी उरकायचा त्याच्या गावी ठरलाय। या ठिकाणी त्याचं प्रेत आमच्या ताब्यात मिळाली। त्याचे चुलते माझ्याबरोबर आहे, त्या गावचे पोलीस पाटील शहापूरचे महिला आहे त्याही आमच्याबरोबर आहेत, त्या गावचे सरपंच आहे ज्ञानेश्वर नागरे, आम्ही सर्व या ठिकाणी हजर आहे। आम्ही आता त्याला ताब्यात घेतले आणि जाऊन त्याचा विधी या ठिकाणी शासनाच्या वतीनं जर त्याला काही मदत करता आली तर शासन स्तरावरून त्याला मदत मिळणं गरजेचं आहे, कारण तो भिल्ल समाजाचा आहे आणि मोलमजुरी करणारा होता आणि अशाही परिस्थितीमध्ये आता त्याला मदतीची गरज आहे। आमच्या लेवलला आम्ही ग्रामपंचायत स्तरावरून गावकरी करणारच आहे, परंतु शासनाच्या वतीने जर काही झालं तर बरं होईल आणि आम्ही आता त्याला घेऊन विधीसाठी जातोय।